रुग्णालयामध्ये न्यूटन एंटरप्राइजेस या बोगस कंपनीच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची औषधे खरेदी झाल्याचं सिद्ध झालं आहे। या कंपनीचा परवाना बनावट असल्याचं अन्न व औषध प्रशासनाने लेखी स्वरूपाच्या सूचना दिल्या होत्या। कोणाच्या तरी राजकीय दबावापोटी व आपल्या प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साखळीमुळे आपल्यातीलच एक वरिष्ठ अधिकाऱ्याने संबंधित ठेकेदाराला काम देऊ नये असा अभिप्राय दिला असताना सुद्धा कोट्यावधी रुपयाची औषधे खरेदी करण्यात आली। त्यातील औषधे योग्य की अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे। शिवसेनेच्या वतीने या संबंधित विषयावर हल्लाबोल केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या। त्याचबरोबर गुन्हा दाखल करण्याच्याही सूचना केल्या। यावेळी संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, दिनेश साळुंके, विराज ओतारी, महादेव कुकडे, सूरज कांबळे, संजय जाधव, हर्षल पाटील, अभिजित बुक्षेट, प्रवीण पालव, माधुरी जाधव, सुनील कानूरकर उपस्थित होते। पक्षाच्या वतीने सन्माननीय अधिष्ठाता मोरे साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे। न्यूटन एंटरप्राइजेस ही वादग्रस्त कंपनीचा जो परवाना आहे तो बनावट आहे असं फूड अँड ड्रग्सनी असं यांना निदर्शन आणून दिलेलं आहे। आमचं मत असं आहे त्यांना फक्त ब्लॅकलिस्ट करून चालणार नाही। ब्लॅकलिस्ट न करता, ब्लॅकलिस्ट तर करा त्यांना, पण ब्लॅकलिस्ट बरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे फसवणुकीचा, अशी आमची मागणी आहे। आज संबंधित मोरे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आजच आम्ही फूड अँड ड्रग्सला तसं पत्र देतोय की ताबडतोब तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणून। परंतु त्यांच्यावर नुसता गुन्हा दाखल करून कसं चालेल? ज्यांनी यांना परवाना दिला, बनावट परवान्यावर त्यांनी जे काम दिलं 9-10 कोटीचं, ती संबंधित अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि आज मी एक महत्त्वाची मागणी करतोय की जे अधिष्ठाता इथं पूर्वीचे गुरु होते म्हणून त्या गुरुवांची इथं सही आहे की यांना हा परवाना द्यावा म्हणून। त्याचं काम होतं, त्यांच्या लोकांचं काम होतं की हे परवान्याचे कागदपत्र दिले ते खरे आहेत का खोटे आहेत ते बघायला नको। कुणाच्या दबावापोटी किंवा पैशाच्या लाभापोटी हिने हा त्यांना काम दिलं 9-10 कोटीचं, ते दिलेलं काम खरोखर औषधी योग्य आहेत का अयोग्य आहेत हा संशोधनाचा विषय आहे। जर त्यावर एका दुसरा जर रुग्ण मयत झाला तर त्याला जबाबदार कोण आहे? म्हणून जे साहित्य आहे ते साहित्य परत द्या, पैसे वसूल करा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी ज्या कोणी ह्यांना परवानगी दिलेली आहे, ज्या कोणी सह्या आहेत त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची संपत्ती चौकशी करा। प्रथम या गुरु साहेबांची संपत्ती चौकशी केलीच पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि न्यूटनवर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही प्रमुख आमची मागणी आहे। मी बघा नवीनच इथे अधिष्ठाता म्हणून रुजू झालेलो आहे। तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आदरणीय आमचे संजय दादा शिष्टमंडळ घेऊन मला भेटले, इथे भेटले, चर्चा झाली। न्यूटननी काही खोटे प्रमाणपत्र देऊन बरेचसे औषध खरेदीमध्ये घोटाळा केला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। तर हे डिटेल मी चौकशी करून आणि त्यांची जी मागणी आहेत त्याच्यावरती कारवाई करणार आहे नक्की। मैत्रिक समितीचा अहवाल येऊन 10 दिवस तर होऊन गेलेले आहेत। त्यांनी जे काही निरीक्षण नोंदवले, जे काही शिफारशी केल्या त्याची अजूनही अंमलबजावणी झालेली नाही। लगेच करणार त्याची अंमलबजावणी। एकूण कितीचा घोटाळा असेल असं वाटतं किंवा आता जो मुद्दा उपस्थित केला एक्सपायरी डेट झालेली औषध आहेत ओव्हरऑल तिथे त्याची मी स्टोअरची मध्यवर्ती भांडार जे आमचं स्टोअर आहे स्टोअर त्याची आज मी तपासणी करतो, माहिती घेतो।